नमस्कार. औरंगाबादचा लॉकडाऊन एक चर्चेचा विषय झाला आहे. म्हणजे आता कडक निर्बंध लावण्यातील शनिवार, रविवार आणि इतर दिवशी अंशतः लॉकडाऊन असेल. या अंशतः लॉकडाऊनमध्ये हे अंशतः काय काय यावर देखील बराच खल चालला आहे. लग्न लावायचं नाही, गर्दी करायची नाही, असे सगळे नियम प्रशासनाने लागू केलेले आहेत. कोरोनाबाधितांची संख्या वाढती आहे हेही नक्की आहे. ही संख्या कमी करण्यासाठीचे प्रयत्न सरकारनं करायला हवेत, लोकांनीही त्याला प्रतिसाद द्यायला हवा. आता हा प्रतिसाद म्हणजे नेमकं काय, तर लोकांनी कामधंदे सोडून घरी बसायला हवं. हाच कदाचित प्रतिसाद असावा. ज्या लॉकडाऊनमुळं आधीच लोकांची अवस्था वाईट झाली आहे, त्याच लॉकडाऊनमुळं आता आणखीनच वाईट होणार आहे. लोकांच्या आग्रहामुळं सरकारने, म्हणजे प्रशासनाने, सरकार हा शब्द वापरत नाही आहे, प्रशासनाने, औरंगाबादच्या अधिकाऱ्यांनी अंशतः लॉकडाऊन आणि शनिवार रविवारला कडक निर्बंध अशा स्वरूपाचा लॉकडाऊन घोषित केलेला आहे. यावर अनेकांची अनेक मतं आहेत. औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांना वेगळंच वाटतं आहे. ते म्हणत आहेत, आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोत का? 4 अधिकारी बसून निर्णय घेणार आणि आम्ही मात्र त्या निर्णयाचं पालन करायचं. बघा इम्तियाज जलील काय म्हणतायत ते. मुझे ये नहीं समझ में आता है कि औरंगाबाद के जितने भी अधिकारी हैं ये बंद मनाने के लिए इतने उत्सुक क्यों रहते हैं. इससे पहले भी देखा गया था कि औरंगाबाद में बस लॉकडाउन करना इनका एक ही मोटिव नज़र आ रहा था, जबकि पूरे हिंदुस्तान के अंदर कोरोना फैला हुआ है, पूरी दुनिया के अंदर फैला हुआ है. लेकिन यहाँ पर उठे सुटे कोई ना कोई खड़े हो जाता है. और हमारा ये कहना था कि अधिकारियों के साथ लोक प्रतिनिधियों की भी जिम्मेदारी होती है उसमें. हमने कहा था कि ये 4 अधिकारी अगर बैठ के अगर ये फैसला कर रहे हैं तो हम कोई गोटियाँ खेलने के लिए नहीं बने हैं. शहर में आमदार है, शहर में खासदार है, आप उनको भी कॉन्फिडेंस के अंदर लीजिएगा. और क्या फ़ैसला लिया गया है आपने कहा है कि नहीं ये खुला रहेगा, ये बंद रहेगा करके. सैटरडे और संडे कंप्लीट लॉकडाउन रहेगा करके. IAS IPS ऑफिसर्स इतने ज्ञानी, तो आपकी मीटिंग से पहले आपका क्या कोरोना के साथ मीटिंग हुई है क्या कि वो मंडे टू फ्राइडे वायरस जो है वो फैक्ट्री पे जाएगा, काम करेगा, सैटरडे और संडे के दिन बाहर लोगों के ऊपर अटैक करेगा, तो सैटरडे और संडे है तो हम बंद करेंगे करके. क्या लॉजिक क्या है, आप हमको बताइए ना. उसमें हमको अकल नहीं है, हमको समझ में नहीं आता है. आप बहुत ज्ञानी हैं तो हमको समझाइएगा कि सैटरडे संडे है तो आप सिर्फ बंद कर रहे हैं कंप्लीट लॉकडाउन और बाकी दिनों के अंदर ये खुला ये बंद. इम्तियाज जलील यांच्या या विधानावर एवढ्यावरच हे सगळं थांबत नाही आहे. इम्तियाज जलील यांचं म्हणणं वेगळं आहे. ते म्हणत आहेत की सोमवार ते शुक्रवार कोरोना हा वेगवेगळ्या ठिकाणी असतो आणि शनिवार रविवार काय अटॅक करायला रस्त्यावर येतो का? शनिवार रविवार बंद करण्यामागचं अधिकाऱ्यांचं लॉजिक काय आहे? इतर दिवशी उघडं ठेवण्यामागचं अधिकाऱ्यांचं लॉजिक काय आहे? जर काही व्यवस्थाच करायची असेल तर ती कोरोनाला नियंत्रित करण्यासाठीची करायला हवी. कल्याणकारी राज्यामध्ये एखादी नैसर्गिक आपदा, एखादा आजार, एखादं संकट आल्यावर ते निराकरण करण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे आणि सरकारने हा आजार नियंत्रित येण्यासाठीची कारवाई करायला हवी. लोकांना नियंत्रित करून, लोकांना बंदिस्त करून अशा स्वरूपामध्ये आजार नियंत्रित करता येऊ शकेल का? ज्या लोकांनी लॉकडाऊन अनलॉक झालं म्हणून आपल्या सगळ्या व्यवस्था करून लग्नाच्या तारखा नक्की केल्या, त्यांनी आता काय करायचं? फार फार तर निर्बंध लावावेत आणि कार्यक्रम करू द्यावेत, संख्येचे निर्बंध लावावेत. पण या सगळ्यावरच निर्बंध लावून टाकून लोकांच्या विषयामध्ये खूप अडचण आणली आहे. पण आता इम्तियाज जलील जरा आक्रमक पद्धतीनं बोलत आहेत. ते म्हणत आहेत, ज्यांना लग्न लावायचं ते लावा, मी त्यांना मदत करील. इम्तियाज जलील यांची ही आक्रमक भाषा आपण ऐकूया. नहीं बिल्कुल, अगर कोई अगर शादी करना चाह रहा है तो हम पूरी तरीके से निर्बंध, जैसा फैक्ट्रीज़ के अंदर, इंडस्ट्री के अंदर आपने इजाज़त दी है. क्या बोल रहे हैं कि नहीं फैक्ट्री वाले पूरी तरीके से इसको अच्छे तरीके से मेंटेन करेंगे. वही लॉजिक आप शादी खानों के अंदर कर दीजिएगा कि साहब 100 लोगों से ज़्यादा कोई नहीं आएगा या 50 लोगों से ज़्यादा नहीं आएगा करके. आप अचानक बोल रहे हैं कि नहीं रजिस्टर्ड मैरिज कर दीजिएगा करके. वाह कलेक्टर साहब, हाँ बहुत ही अच्छा आपने फैसला लिए हुए है. 1 दिन के अंदर आप कलेक्टर है, आपके अंडर में आता है मैरिज डिपार्टमेंट, 1 महीने का नोटिफिकेशन देना पड़ता है. अब जिन लोगों ने अपना शादी की पूरी तैयारी कर लिए है, वो लोग अगर आज परेशान घूम रहे हैं, हमारे पास आइए, हम मदद करेंगे उनको जैसा जिस तरह से करने का है. जो आपने कंपनीज के ऊपर निर्बंध लगाए हैं वही निर्बंध लगाइएगा 50 लोगों के ऊपर. पुलिस वाले रख दीजिएगा उसके अंदर कि कोई बगैर मास्क के अगर आया तो उसके ऊपर कार्रवाई करो. 50 से 51 हो गया है तो कार्रवाई करो करके. लेकिन ये इस तरह से बैठ के फैसले कर लेने का उसमें, और सिर्फ ये समझने का कि हम अधिकारी हैं हम कर लेंगे, तो बाकी लोग प्रतिनिधि कोई गोटियाँ खेलने के लिए थोड़ी बैठे हुए हैं. हम भी है तो 20 लाख लोगों का नेतृत्व करते हैं, हमको भी समझ में आता है कि क्या सही है क्या गलत है करके.
सिर्फ अगर आप ये समझेंगे कि हम ज्ञानी हैं और हम बताएंगे करके, तो हमारे साथ बैठिए और हमको पहले समझाइए सैटरडे संडे का निर्णय लेने वक्त वायरस के साथ क्या क्या चर्चा हुई, वायरस ने क्या शेड्यूल दिया आपको कि मैं ये टाइम से ये टाइम पे नहीं आने वाला हूँ करके। अब ये तो सवाल हम पूछेंगे ना अगर आप इस तरह के फैसले लेंगे तो। धन्यवाद। इम्तियाज जलील यांना आता या राज्य सरकारच्या 4 अधिकाऱ्यांवरच शंका आहे. ते म्हणतायत की आम्ही लोकप्रतिनिधी यांच्याशी सल्लामसलत तरी करायला हवी होती. जे निकष तुम्ही इंडस्ट्रीला लावता तेच निकष लोकांच्या एकत्रित येण्याला, रोजगाराला लावायला हवेत. इंडस्ट्रीसाठी वेगळे निकष, रोजगारासाठीचे वेगळे निकष, सामान्य माणसासाठीचे वेगळे निकष, या अशा गोष्टी करून कसं चालेल? खरं तर जलील जे म्हणतायत त्यात काही तथ्य आहे. म्हणजे सरकारच्या 4 अधिकाऱ्यांना वाटतं की आता कोरोना आपण नियंत्रणात आणू शकत नाही, तेव्हा लॉकडाऊन लावायचं. जागा मिळत नाही, पेशंटची संख्या जास्त आहे, यात अनेक उपाय असताना सुद्धा जागा नाही या सबबीखाली लॉकडाऊनचा पर्याय. ज्या काळामध्ये लॉकडाऊन केलं होतं म्हणजे एप्रिलपासून मार्चचा शेवटचा आठवडा ते एप्रिल, मे, जून या काळामध्ये पूर्णतः लॉकडाऊन होतं. या काळात संख्या कमी होण्याच्या ऐवजी वाढलेलीच आहे. लोक घराबाहेर पडले नाही तरीही लोक बाधित झालेले आहेत. याचा अर्थ असा आहे की लोक बाहेर पडले काय किंवा घरात राहिले काय, संख्या वाढायची ती वाढतेच आहे. मग त्याच्यावर उपचार करायचा, त्याच्यावर नियंत्रण करायचे, याविषयीची उपाययोजना करण्यापेक्षा आपली जबाबदारी झटकण्यासाठी, आपण काहीतरी केलं हे दाखवण्यासाठी अधिकारी लॉकडाऊनचा पर्याय निवडतायत का? हाही प्रश्न आहे. खरं तर लसीकरणाचा वेग वाढवायला हवा. लोकांना आता घराबाहेर पडू नका असं म्हणायच्या ऐवजी घराबाहेर पडलेला माणूस सुरक्षित कसा राहील याची जबाबदारी बाळगायला हवी. उद्या राज्यात चोऱ्या वाढल्या तर चोरांना पकडण्याच्या ऐवजी लोकांनीच घराबाहेर पडू नये असा निकष करता येऊ शकेल का? किंवा घरफोडी होते आहे म्हणून घरातल्या सगळ्यांनी फिरायला जायचंच नाही असा नियम लावला तर चालेल का? वाटमारी होते आहे म्हणून लोकांनी रस्त्यावर फिरायचं नाही असा नियम लावला चालेल का? मंगळसूत्र चोरीला जात आहे म्हणून बायकांनी दागिने घालून फिरायचंच नाही असा नियम लावता येईल का? चोऱ्या थांबवण्याची, संकटं थांबवण्याची, आजार थांबवण्याची जबाबदारी अल्टिमेटली राज्य सरकारवर येऊन जाते. त्यामुळं लोकांच्या सुरक्षिततेची काळजी राज्य सरकारने घेतलीच पाहिजे. आणि आजकाल लोकप्रतिनिधींपेक्षा अधिकारीच राज्य जास्त चालवू लागलेले तसं स्पष्टपणे दिसत आहे. म्हणजे लोकप्रतिनिधींना विचारात घेण्याच्या ऐवजी सरळ अधिकारी आपले निर्णय रेटू लागलेत, पुढे नेऊ लागलेत आणि त्यातल्या त्यात आपल्या या जो कायदा नव्याने लागू केलेला आहे, आपदा कायदा, नैसर्गिक आपत्ती कायदा किंवा एखाद्या आजारासंबंधीचा कायदा, त्या कायद्याचा सरळ दुरुपयोग करून लोकप्रतिनिधींच्या ऐवजी अधिकाऱ्यांची मनमर्जी चालू आहे. म्हणूनच असा लॉकडाऊनचा निर्णय घेतला की आपण काम केलं हे दाखवता येतं. म्हणजे औरंगाबादच्या आयुक्तांनी देखील वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना निर्बंध लादा, कडक करा, मारा, सोडा, दंड लावा अशा सूचना दिलेल्या होत्या. जे जिल्हाधिकारी हे करत नाहीत त्यांना बिनकामाचे जिल्हाधिकारी असं म्हटल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. आता लोकांवरती निर्बंध लादण्यापेक्षा, लोकांना नियंत्रित करण्यापेक्षा जो प्रॉब्लेम आहे ते सोडवण्यासाठी काय करता येऊ शकेल? अधिकाधिक लोकांचं लसीकरण कसं करता येईल? अधिकाधिक औषधं लोकांच्या घरापर्यंत कशी पोचवता येतील? का फॅबिफ्ल्यू हे जर औषध असेल तर फॅबिफ्ल्यूच्या गोळ्या घराघरात देऊन ज्यांना झालं आहे त्यांना थांबवता येऊ शकणार नाही आहे का? ज्यांना त्रास होतोय त्यांनी आपली तपासणी करून घ्यावी आणि त्यांनीच ॲडमिट करून घ्यावं असा दिल्ली पॅटर्न राबवता येणार नाही का? पण गोळ्या उपलब्ध करायच्या नाहीत. उलट मनपाने मूर्खपणा केला आहे की पॅरासिटामॉल किंवा अजिथ्रोमायसिनसारख्या गोळ्या, सर्दी, पडसं, ताप, खोकलं यासारख्या नियमित मिळणाऱ्या गोळ्या या देऊ नका असा आदेश काढला आहे. म्हणजे नॉर्मल ताप आली तरीही माणूस तपासणीसाठी आला पाहिजे आणि संख्या वाढली असं दिसलं पाहिजे असं मनपाला म्हणायचं आहे का? ज्या कोरोनावरच्या औषधांची उपलब्धता करून द्यावी, लोकांना ती सहजपणे मिळावी, तपासणीनंतर त्यांनी घरीच बरं व्हावं अशा स्वरूपाच्या गोष्टी करता येत नाहीत का? एक तर कोरोनाग्रस्तांची संख्या रोज 500 वाढते आहे असं गृहीत धरू तर महिन्याकाठी 15,000 लोक बाधित होत आहेत असं बघावं लागेल. 15,000 लोक म्हणजे औरंगाबादच्या 17-18 लोकसंख्येपैकी किती टक्के याचा अंदाज तुम्ही घ्या. त्या 15,000 लोकांच्या मध्ये एकूण गंभीर लोकांची संख्या किती आहे आणि त्यातल्या मृत्यूंची संख्या किती आहे? म्हणजे हे जर पर्सेंटेज आपण कमी करत आलो म्हणजे 15,000 लोक महिन्याला बाधित होत आहेत म्हणजे अगदी 1% सुद्धा होत नाही. त्यानंतर त्यातले गंभीर रुग्ण
15,000पैकी 1500 आहेत म्हणजे 0.1% होईल आणि त्यातले 15 मरत आहेत असं गृहीत धरलं तर हे किती पर्सेंटेज होईल? म्हणजे गंभीर लोकांची संख्या खूप कमी आहे, मृत्यूची संख्या खूप कमी आहे. तर याच्यावरती नियंत्रण आणण्यासाठी केवळ गंभीर लोकांना दवाखान्यात घेऊन जावं, बाकीच्यांना घरीच थांबवून उपचार करावेत, हे करण्याच्या ऐवजी क्वारंटाईन सेंटर वाढवायचे आणि त्यातला धंदा करायचा, हा प्रकार नव्याने चालला आहे का? इम्तियाज जलील जे प्रश्न विचारत आहेत त्या प्रश्नामध्ये बरंचसं सत्य आहे आणि म्हणूनच औरंगाबादच्या प्रशासनानं याचा देखील विचार करणं आवश्यक आहे.